संजय कुमार. अंजुम पठाण, श्रीरामपूर, अहमदनगर. एकाच वर्षी म्हणजे 2015 साली असिस्टंट STI नायब तहसीलदार अशा तिन्ही पोस्ट मिळवल्या. अंजुम पठाण यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मान्य व्यासपीठ, येथे जमलेले प्रमुख पाहुणे आणि भावी अधिकारी आणि जे झालेले अधिकारी आहेत त्या सर्वांना सर्वप्रथम मी धन्यवाद करते की ते इथं आले आणि आमचा जो सत्कार समारंभ आहे त्याच्यात 4 चांद लावले त्यांनी. ॲक्च्युली मला जास्त काही बोलता येत नाही, मी पहिल्यांदा बोलत आहे, त्याच्यामुळे जर काही चुकी वगैरे झाली तर माफ करा तुम्ही. आता आपण म्हणजे आता सध्या मी श्रीरामपूर शहर, जिल्हा अहमदनगर या शहराची रहिवासी आहे. माझं DED झालं आहे, परंतु मला शिक्षकाची नोकरी काही मिळाली नाही. शिक्षकाची नोकरी मिळाली नाही म्हणून मी BSc करण्याचा निर्णय घेतला. BSc केल्यानंतर मी काही महिने म्हणजे प्रायव्हेट कंपनी जॉब केला, परंतु जो मुंबईचा जॉब असतो हेक्टिक, लोकलचा प्रवास वगैरे, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 म्हणजे परत रात्री 8 वाजेपर्यंत जाणं, म्हटलं हे माझ्याने काही होणार नाही आहे. आपल्यात वेगळा काहीतरी गट्स आहे आणि तो आपण शोधला पाहिजे. पण ही जी शोधायची प्रेरणा होती ती माझ्या वडिलांकडून मिळाली. माझे वडील हे म्युन्सिपाल्टीत क्लार्क आहेत, आता रिटायर झाले आहेत, परंतु जी त्यांनी प्रेरणा दिली म्हणजे की नाही बेटा तू शासकीय अधिकारी होऊ शकते. मला स्वतःला कधीच वाटायचं नाही की मी मोठी ऑफिसर होऊ शकते, म्हणजे ठीक आहे ऑन ॲन ॲव्हरेज आपण करू शकतो, परंतु जी प्रेरणा असते आईवडिलांनी द्यायची मुलांना ती खूप ठासून भरली माझ्या वडिलांनी माझ्यामध्ये की नाही तू करू शकते. आणि ही प्रकारचीच प्रेरणा आमच्या अतुल सरांनी देखील माझ्यात हे केली की तू तुझं 100% दे, तू तुझा 100% दिला तर तू नक्की होशील. आणि सरांनी रागवलंही होतं मला. सर म्हणाले की जर तू तुझं पूर्ण देणार असशील तर ये माझ्याकडं, नाही तर मी तुझ्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट नाही ठेवायचा आपल्याला. तर मग म्हटलं नाही बाबा, पहिलेच मी अतुल सरांना घाबरायचे, म्हटलं आता परत अतुल सरांचं मार्गदर्शन नाही म्हटल्यावरती आपली तर सगळी वाटच लागणार. मग जसं सरांनी सांगितलं तसं तसं फॉलो करत गेले. सरांचं जे पेपर ॲनालिसिस करणं, सरांचं परत क्वेश्चन म्हणजे कसा टॅकल करायचा, एलिमिनेशन टेक्निक काय, सर्व म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सरांनी शिकवल्या. अक्षरशः ज्यावेळी मी आले त्यावेळी मला पेपर कसा वाचावा हे देखील माहिती नव्हतं, पेपरमध्ये काय वाचायचं हे देखील माहिती नव्हतं. मी सरांना विचारलं की सर नेमकं काय वाचायचं असतं, पेपर सिलेबसशी कसा रिलेट करायचं, सिलेबस वाचायचा, सिलेबस पाठ करायचा नेमका म्हणजे काय, सगळं म्हणजे जे म्हणतात ना MPSCची 12 खडी वगैरे असेल ती मला शिकवली ती अतुल सरांनी. आणि सुजित सरांचं तर कन्सेप्च्युअल ज्ञान एवढं चांगलं आहे. भूगोल हा मला कधीच आवडला नव्हता, म्हणजे हिस्ट्री माझा आवडता विषय होता 10वीपर्यंत, परंतु भूगोल मला कधीच आवडायचा नाही. भूगोलामध्ये पण एक मागं विज्ञान असतं हे मला सिनर्जी सुजित सरांनी शिकवलं. त्याप्रमाणेच प्राजक्ता शिंगटे मॅडम आणि वसुंधरा भोपळे मॅडम यांनी देखील एक ॲप्रोच असतो तो म्हणजे पॉलिटीचा अभ्यास कसा करायचा, HRDकडे कसं बघायचं, हा जो ॲप्रोच आहे तो प्राजक्ता शिंगटे मॅडमनी दिला. MPSC म्हटलं ते MPSCला जुगार म्हणतात. आता डाव मांडला आहे तर आपल्याला तो जिंकायचाच आहे, जिंकायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याकडं 3 त्रिके असली पाहिजेत. ती 3 त्रिके असतात की आत्मविश्वास म्हणजे तुम्ही हे करू शकतात, लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं आणि तेच म्हणजे तुम्ही करू शकता, पॉझिटिव्ह माइंड, आणि परत हार्ड वर्किंग. फक्त हार्ड वर्किंग म्हटलं तर स्मार्ट वर्क म्हणायला पाहिजे ॲक्च्युली, कारण की गधे मेहनत करून कधी तुम्ही अधिकारी होऊ शकत नाही. तुम्ही तुमची प्रायोरिटी ठरवली पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही मेहनत घेतली पाहिजे. सर जसं सांगतात की म्हणजे पेपर ॲनालिसिस, टेस्ट सिरीज वगैरे स्वतः ॲनालिसिस करणं आणि जे काही सांगितलं असेल त्यावर फॉलोअप करणं, परत हार्ड वर्किंग, आत्मविश्वास आणि तुमची चिकाटी नसेल म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट धरली आणि परत धरसोड करत असला तर मग तुम्हाला कोणतंही यश मिळणार नाही. त्यामागे तुम्हाला धावावंच लागतं. जर स्वप्नांना पूर्ण करायचं असेल तर आपल्याला जागावंच लागतं. मग त्याच्यासाठीच आपण स्वप्न बघायची आणि स्वप्न पूर्णही करायची. म्हणतात की जो शोलों में खिलता है जो कांटों में पलता है, जो शोलों में खिलता है जो कांटों में पलता है, वही फूल गुलिस्ता की तकदीर बदलता है. तुमने हीरे सी सिफत है तो अंधेरों में चमको, तुमने हीरे सी सिफत है तो अंधेरों में चमको, वरना धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है.
मला इथं पेपर फोर्थच्या मेन्सबद्दल, पेपर फोर्थ जो आहे आपला इकॉनॉमिक्स आणि सायन्स टेक्नॉलॉजी, त्यावर मेन्सवर कसा फोकस करावा आणि मेन्समध्ये कसा अभ्यास करावा त्यासाठी सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम मी माझ्या इकॉनॉमिक्सचं पूर्ण 100% श्रेय फक्त आणि फक्त अतुल सरांना देते. कारण की इकॉनॉमिक्सच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्ही व्यावहारिकदृष्ट्याने कसे बघावेत आणि त्याचा ज्ञानाचा वापर कसा करावा ते अतुल सरांकडून शिकावं. म्हणजे छोटीशी एखादी कन्सेप्ट असेल तर तिला कसं समजावून सांगतात हे सरांचं खूप छान उदाहरणं वगैरे देऊन सर सांगतात. तर त्यामुळं म्हणजे तुमचे ज्या कन्सेप्ट असतात त्या खूप क्लिअर होतात आणि जर कन्सेप्ट क्लिअर झाल्या तरच इकॉनॉमिक्स पेपर टॅकल करू शकतात. कारण की इकॉनॉमिक्सवर प्रश्न डायरेक्टली विचारलेले नसतात. फार थोडे प्रमाणात असे असतात की GDPचा ग्रोथ रेट वगैरे काय असेल ते विचारलं जातं. परंतु कन्सेप्च्युअल तुमचं नॉलेज जर क्लिअर असेल तरच तुम्ही ॲप्लिकेशन जे असतं ते योग्यरित्या करू शकतात आणि ते प्रश्न टॅकल करू शकतात. इकॉनॉमिक्समध्ये बघितलं तर तुम्हाला इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे, ॲग्री आहे आणि याशिवाय विज्ञान आणि टेक्नॉलॉजी आहे. विज्ञान आणि टेक्नॉलॉजी बघितली तर त्यामध्ये तुम्हाला नेहमी करंट अपडेट राहावं लागतं. एखादं बेसिक पुस्तक हाताशी धरायचं आणि करंट अपडेट, मागच्या वर्षीचा पेपर जर बघितला तर पूर्ण करंट अपडेट होता आणि पूर्ण सिलॅबस वाईज होता. सिलॅबसमध्ये जसे घटक दिलेले आहे, ज्या क्रमांकाने दिले आहेत त्या क्रमांकाने सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते. त्याच्यामुळे करंट अपडेट ठेवून इकॉनॉमिक्स आणि विज्ञान आणि ॲग्री यावरती करंट अपडेट्स ठेवून तुम्ही ॲप्रोच ठेवला पाहिजे आणि कन्सेप्ट तुमच्या क्लिअर केल्या पाहिजे. आत्ता माझा प्रवास इथं नायब तहसीलदार म्हणून सुरू झाला आहे, परंतु हा न संपणारा प्रवास आहे. कारण की आपल्याला अजून खूप मोठं शिखर गाठायचं. असिस्टंट STI आणि नायब तहसीलदार ही माझी एक यशाची छोटीशी टेकडी म्हणेल मी. मला अजून मोठा यशाचं शिखर गाठायचं आहे. एवढंच म्हणायचं वाटतं की इस जहाँ से दूर एक जहाँ और भी है, इस जहाँ से दूर एक जहाँ और भी है, अभी तेरे आगे ज़िंदगी के इम्तिहा और भी है. तू शाहीन है परवाज़ है काम तेरा, तू शाहीन है परवाज़ है काम तेरा, तेरे आगे आसमां और भी है. धन्यवाद.